नांदेड शहर खुनांच्या घटनेने कमालीचं हादरलं आहे। रविवार, सोमवार आणि बुधवारी असे 3 दिवस खुनाची घटना घडली आहे। विशेष म्हणजे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तिन्ही घटना घडल्या आहेत। बुधवारी रात्री जुन्या वादातून तिघांनी एका 23 वर्षीय अमोल लांडगे या नावाच्या तरुणाचा खंजीरने पोटात, छातीत आणि पाठीत वार करून खून केला। बळीरामपूर भागात ही घटना घडली आहे। 4 दिवसात खुनांच्या 3 घटना घडल्यामुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे। दुसरीकडे गुन्हेगारांमध्ये वचक न राहिल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मयत अमोल लांडगे हा बळीरामपूर येथील गौतमीनगर येथील रहिवासी। अमोल याचे गावातील तरुणासोबत जुने भांडण होते। बुधवारी रात्री आकाश उर्फ मटक्या मल्हारी जोगदंड, दीपक उर्फ गोगल्या सुभाष गोडबोले आणि शंतनू नंदकिशोर डेहाणे या तिघांनी जुन्या वादातून अमोल यास मारहाण केली। त्यानंतर खंजीरने पोटात, छातीत आणि पाठीत चपाचप वार केले। या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे बळीरामपूर गावात हळहळ व्यक्त होत आहे।